नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघ चांगला चर्चेला आला आहे। कारण या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे बारामतीतील काका पुतण्याच्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच अजित पवार यांनी मी बारामतीमध्ये 1 लाखाहून अधिक मतांनी जिंकणार असा ठाम विश्वास व्यक्त केलाय। अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सामील झाले। त्यानंतर लोकसभेत प्रथमच पवार कुटुंबीय एकमेकांविरोधात निवडणुकीला सामोरे गेले। सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात बारामतीत सामना रंगला। या लढतीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली तर सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। आता बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकमेकांसमोर उभे राहिले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर पुतणे युगेंद्र पवार यांचा आव्हान आहे। या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। त्यातच आता अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय। विधानसभा निवडणुकीत 175हून अधिक जागांवर महायुतीचा विजय होईल आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून मी लाखाहून अधिक मतांनी जिंकणार असे अजित पवार यांनी म्हटले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।